चला मराठी मुळाक्षरे अतज्ञ जाणून घेऊया आपण सर्वजण. हे काय आहे? अननसाचा अननस गोड लागतो ना खायला, ते अननसाचा. हे काय आहे? आईचा. आई आहे ना आपल्याला घरी, तो हा आईचा ही इमारत, इमारतीचा. इमारत शहरात खूप मोठमोठ्या उंच इमारत असतात, ते इमारतीची. अरे हे काय? इडलिंबू. इडलिंबू कसं लागतं? आंबट लागतं ना, ते म्हणजे इडलिंबू. आणि हे काय आहे? उखळ. उखळ असते बघा आई घरी, उखळीमध्ये साखर अनेक पदार्थ ठेचते. त्यानंतर हे काय? ऊसाचा ऊसापासून रस तयार होतो, साखर तयार होते. आणि हे कोण आहेत? ऋषी. ऋषी कुठे असतात? जंगलात असतात ना, तपश्चर्या करीत, ते ऋषी. त्यानंतर हे काय? लू पासून तयार होतो क्लुप्ती. काय तयार झाला? क्लुप्ती. त्यानंतर काय आहे? एडका. बघा एडका कसा दिसतो, 2 शिंगाचा एडका. त्यानंतर कोण आहे गड्या? पासून काय तयार होतं? अँट. काय तयार झालं? अँट. अँट म्हणजे मुंगी. आणि हे झालं हे झालं आयरन. आईपासून आयरन, लोहारापाशी असते बरं का हे आयरन. आणि हे काय आहे? ओट. आपल्याला ओट आहे ना वरती आणि खाली 2, ते ओवाल्याचा पण होतो. आणि काय? पासून काय तयार होतो? ऑक्स होतो बरं इंग्रजीतून, OX ऑक्स म्हणजे बैल. त्यानंतर हे काय? औषध. औषधाची बिमार पडल्यावर खातो ना औषध आपण, ती त्यानंतर पासून तयार होते अंगठी. हातात घालतात ना ती अंगठी, ते त्यानंतर काय? छान वाटल्यावर आपण म्हणतो का तसे स्वतः. काय आहे हे? स्वतः. त्यानंतर काय? कमळ. कमळ कुठे उगते? चिखलात, ते कमळाचा त्यानंतर आलं ख पासून तयार झाला खडू. पासून तयार झाला खटारा. हे आहे ख. आणि हे काय गड्या? गवत. गवत कसं असतं? हिरवं गवत जमिनीवर उगतं ना, हिरवं गवत. हे गवताचा ग. आणि हे काय आहे? घर. आपण सर्व घरात राहतो ना, ते घ पासून घर तयार झालेलं आहे. हे काय? नाकातून बोलले जातो हा शब्द, वाङ्मय. काय? वाङ्मय. आता हे काय आलं? चमचा. आपण चमच्याने छानपैकी पोहे खातो, त्यानंतर अनेक छान मिठाई खातो. हे काय आहे? पावसाची छत्री. छ पासून छत्री. छ पासून काय झालं? छत्री. त्यानंतर हे काय? जहाज. जहाज कुठे चालतं? पाण्यात चालणार जहाज. त्यानंतर काय? जबला. बघा फ्रॉक असतो एक प्रकारचा, म्हणजे जबला. आहे जबला. हे काय आहे? म्हणजे त्र सारखे एक प्रकारचे अचल. हे काय गड्या? ट पासून तयार झालं टरबूज. काय तयार झालं? टरबूज गोड लागतं ना. आता हे काय? ठसा. शिक्का असतो बरं का ऑफिस मध्ये मारायचा, तो ठसा. त्यानंतर काय झालं? ड पासून काय तयार? डब्बा. जेवणाला डब्बा देते नाही, तो डब्बा. हे काय? ढग. ढगातून पाऊस पडतो ना, ते ढग. आकाशात ढग असतात, जून ते सप्टेंबर मध्ये आकाशात असतात. अरे हा काय आहे? बाण. ते राजांकडे असायचे ना, धनुष्यामध्ये ठेवायचा, मारायचा, तो बाण. हे काय आहे? तलवार. पूर्वी राजे लढायचे तलवारीने, ती तलवार. त पासून तलवार. आणि हा काय? थवा. हे काय? पक्षी. पक्ष्याचा थवा. ऐकणी थवा. छान आहे का थवा? बघा हे काय? दप्तर. तुमच्याकडे दप्तर असतं ना शाळेचं, ते दप्तराचा काय? दप्तर. अरे हे बघा धबधबा. पासून धबधबा. बघा कसा धबधब्यातून पाऊस पडतोय, बघा दिसतोय ना. अरे हे नळ. बघा बरं, नळातून पाणी येतंय ना आपल्याला, तो हा आहे नळाचा न. आणि हे काय आहे? पतंग. अरे हा पतंग तुम्ही संक्रांतीला उडवतो ना, तो पतंग, तो आहे हा पतंग. पतंगाचा प. अरे हे काय आलं? फणस. आहे बरं का. फणसाची भाजी पण छान होते, खायला छान लागतं. खायचं फणस प्रत्येकाने. अरे हे काय आलं? बदक.
बदक पण अंडे देतो बरं कोंबडी सारखे. बदकाचं अंड मोठं असतं छान. काय भटजी. बघा भटजी कशी वाचायला लागले ग्रंथ. भटजीचा त्यानंतर कोण इगड्या. त्यानंतर आलं मगर. मगर कुठं राहतो पाण्यात ना. पाण्यात राहतो बरं तो. आणि नंतर माशालाही खातो. पाण्यातील अनेक जनावरांना खातो. हे काय आहे यज्ञ. पूर्वी राजे महाराजे यज्ञ करायचे इच्छा पूर्ण करण्यासाठी. तो यज्ञाचा आणि हे काय आहे रथ. तसेच पूर्वी राजे रथामध्ये बसून लढायला जायचे. वेगवेगळ्या गावाला जायचे. ते हे रथाचा अरे हा तर लसूण आहे. हा आहे रोज खुडते रोज भाजीला. हा आहे लसणाचा लसूण. अरे हे आलं व पासून तयार झालं वजन असतं ना दुकानदाराकडे. ते वजन आहे बघा. हे वजनाचा आणि हा आहे शहामृगाचा शहामृग बरं का. खूप उंच असतो मोठाही असतो हा पक्षी शहामृग. त्यानंतर षटकोन बघा. याला 6 कोण दिसत बघा बरं निरीक्षण करून. षटकोनाचा हा. अरे किती छान आहे. ससा बघा पांढरा दिसतो बरं का. मऊ लुसलुशीत असतो तो बघा. कसा गाजर खातोय बघा. अरे हा आला हत्ती. हा जंगलातला खूप मोठा असतो बघा शरीराने. हा हत्तीचा त्यानंतर काय आहे. अरे बाळ. अरे काय छानसं बाळ आहे बघा. कोणाकडे बघतंय. बाळाचा बाळ बघा. हे बाळ कसं छान आहे. आणि अरे हा आहे क्षत्रिय. राजे महाराजे जे लढायचे ना त्यांना क्षत्रिय म्हणत असायचे. क्षत्रियाचा त्यानंतर कोण इगड्या. ज्ञानेश्वर बघा. ज्ञानेश्वराचा ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे ना.